नमस्कार, आप देख रहे हैं लाइव न्यूज। मैं हूं वालिया। इस वक्त एक बेहद दुखद और बड़ी खबर सामने आ रही है। हे भगवान, सब कुछ खत्म हो गया। अंदर अभी भी लोग फंसे हुए हैं, जल्दी करो, एम्बुलेंस बुलाओ। काका, मैं इस समय शहर के इस इलाके में मौजूद हूँ जहाँ कुछ ही देर पहले एक इमारत भरभरा कर गिर गई। मेरे पीछे आप देख सकते हैं कि राहत और बचाव दल लगातार मलबा हटाने में जुटा हुआ आणि फेक न्यूज आधी बंद करा। आई मी कॉलेजला जाते हा. आणि हो, कॉलेज सुटल्यावर मी डायरेक्ट क्लासला जाईल. पाण्याची बॉटल घेतलीस का? हो हो आणि ऐक, बाहेर बाबा मीटिंगला बसलेले आहेत, त्यांना आवाज देऊन जा. चालेल चालेल. बाय. चला बाबा, मी येते. हो हो, समोरचा खाली ड्रायव्हर आहे. हो हो मी एका मीटिंग मध्ये आहे. हो हो बाय. तुम्हा सर्वांची डोकं ठिकाणावर आहेत का? मी काय बोलतो तुम्ही काय ऐकतात? मी इथला मुख्य अधिकारी आहे. माझ्या कसाईची किंमत तुम्हाला माहिती आहे का? व्यवहाराला जमत असेल ठीक आहे, नाही तर फाईल घेऊन निघून पडायचं. समजलं? साहेब रागावू नका. आमच्यासारख्या अनलिगल बिल्डरांना तुमच्याशिवाय आहे कोण? आता कसा मेन मुद्द्यावर आलास. माझ्या मनात आलं ना, आत्ताच्या आत्ता जेसीबी बुलडोझर पाठवलं ना बिल्डिंग खाली मी. नंतर बोलू नका. साहेब तुम्ही काही पण करू शकता, तुम्ही बिल्डिंग पण पाडू शकता. साहेब साहेब आम्हाला सांगा, आम्ही काय भिका मागायचे आहे साहेब? हे सर्व समजतं ना तुम्हाला? साहेब, तुमच्या सहीशिवाय काही होऊ शकत नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तुमच्या सहीची किंमत थोडीशी कमी करा ना. म्हणजे कसं आहे, आम्हाला पण 2 पैसे मिळतील ना. ए चल कुठेच ना चालू पड. आला मोठा बिल्डर बनायला. किती मजली बिल्डिंग बांधतोस तू? 2 मजली. माझ्या एका सहीमुळे 7 मजली टॉवर बांधतात तुम्ही लोक. पण तुम्ही लोकांनी कमवायचं आणि फक्त का सह्या करत जायचं का? चला निघायच ना. माफ करा साहेब, तुम्हाला पाकिट दिल्यानंतरही आम्हाला तिथला कार्यकर्ता, तिथले सत्ताधारी पक्ष, नवीन नवीन पत्रकार या लोकांनाही मॅनेज करावं लागतं. हो साहेब, हो सर. मॅनेज करावं लागतं. हे बघा, मला जेवढं पाकिट पाहिजे ना तेवढं पाहिजेच. तुम्ही काही करा. साहेब, सिमेंट, रेती, वीट, स्टील यांचे भाव इतके वाढलेत ना की सगळा पैसा त्याच्यातच जातो. मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख. अरे जिथे 100 कोणी सिमेंट लागतं ना तिथे 25 कोणी वापरा ना. रातोरात स्लॅब ठोका, बिल्डिंगला भारी कलर द्या, भारी लुक द्या. पब्लिक वेडी आहे. लुक बघून ना पब्लिक बुकिंग करते. कसं समजत नाही तुम्हाला? पण साहेब, त्या बिल्डिंगचं लाईफ काय? फक्त 5 वर्ष. त्यानंतर ती बिल्डिंग कोसळली तर त्याच्यातले शेकडो जण मरतील. त्याचं काय? हो साहेब. अरे कसं समजावं तुम्हा लोकांना? 5 वर्षानंतर इथे आहे कोण? माझी बदली झालेली असेल. तुम्ही पण 2 पैसे कमवा, चालू पडा. पब्लिक मरते, मरू दे. मीडियावाले 8 दिवस जत्रा बनवतील, जत्रा. नंतर कोण कोणाला काय माहित नाही, कोण कुठे गेला ते. अजून काय सांगू तुम्हाला? साहेब, मानायला पाहिजे तुम्हाला. काय आयडिया दिली. आम्ही काय करतो माहितीये, आत्ताच्या आत्ता कामाला लागतो. तुम्ही सांगाल तेवढं पाकिट तयार. हॅलो दादा, कुठे आहेत तुम्ही? अच्छा, ट्रॅफिकमध्ये. ठीक आहे, जाऊ दे. मी आज कारने नाही येत, मी आज रिक्षानेच जाते. हो. साहेब, हे झालं ना कपडे पार्टी ठेवू. करू ना पार्टी, काय खूप मजा करू.
अरे भाऊ तुला माहिती आहे काल काय झालं? काय झालं? अरे आमच्या बाजूची बिल्डिंग आमच्या डोक्यावर पडता पडता बाजूच्या चाळीवर जाऊन पडली. पडणारच ना. तर लोक मुंबईवरनं येतात इथे राहायला, स्वस्तामध्ये घर घेतात आणि बिल्डर लोक फसवतात. त्याच्यामध्ये आम पब्लिक मरते, बाकी काही नाही. इथे लोकांना त्रास आहे, गरिबांना कोण बघत नाही, काय नाही, सगळं तसंच आहे. आणि हे फेक न्यूज आधी बंद करा. किती झाले? 80 रुपये झाले. हे घे. सुट्टे नाहीत ताई. नाही ठेवा. थँक्यू. अरे अश्विनी तिथं गेली. एक चूप रे. पब्लिक मरते मरू दे. देर पहले एक इमारत भरभरा कर गिर गई. मेरे पीछे आप देख सकते हैं कि राहत और बचाव दल लगातार मलबा हटाने में जुटा हुआ है. मी इथला मुख्य अधिकारी आहे. माझ्या कसाची किंमत तुम्हाला माहिती आहे का? स्वस्तामध्ये घर घेतात आणि बिल्डर लोक फसवतात. त्याच्यामध्ये आम पब्लिक मरते. अक्षय, कार्तिक, राहुल. सर राहुल क्यों नहीं आया? क्योंकि वो उसके बाजू में बिल्डिंग था ना, उधर रहता था, तो बिल्डिंग सीधा चाली के ऊपर ही गिर गया. अच्छा, तो वो ऑफ हो गया. बच्चों, जो हुआ वो बहुत बुरा हो गया. अपन अभी कुछ नहीं कर सकते. अभी उनके लिए अपन थोड़ा सा श्रद्धांजलि देंगे, इससे आत्मा को सारा शांति लगेगा. बिल्डिंग कोसळली तर त्याच्यातले शेकडो जण मरतील, त्याचं काय? तर तुमच्या सहीची किंमत थोडीशी कमी करा मी ना. काय बोलतो तुम्ही काय ऐकतात? मी इथला मुख्य अधिकारी आहे. हो ऐका ना, अश्विनी अजून घरी नाही आलीये. काय सांगते? मी तिला फोन लावते, ती फोनची रिंग पण वाजते, फोनही उचलत नाही. मैत्रिणींना फोन कर ना. अहो पण मी सर्व ठिकाणी तिला मैत्रिणींना कॉल करून बघितलं, ती कुठेच नाहीये. तू कॉलेज जवळ ये, मी पण निघालो, लवकर ये. हो हो आले की मी पण येते. आले मी. हो मॅडम थांबा, कुठे चालले? अरे माझी मुलगी आतमध्ये आहे. आतमध्ये सर्व संपले, आता ते सर्व निघून गेले आहे. अहो माझी मुलगी ना क्लास मध्ये आहे ना. आता फोन पण नाही आतमध्ये. तुला कॉल करतो, थांब जरा. काय झालं? अहो मुलगी अजून घरी नाही आली. कुठे आपलं ऐश्वर्या कुठे आहे? काय माहिती मला हा आज जाऊन सर्व देत सुट्टी झाली नाहीये. आहे. फोन पण नाही इकडे. सर्व तुझ्या पाया पडतो. दादा आम्हाला एकदा बघू दे. मला माझ्या मुलीला एकदा बघू दे. मला जाऊ दे, आतमध्ये जाऊ दे. जाऊ देतो. मग मला सांगते यायला लागणार तुमचे. चालेल चालेल. तुम्ही चला ना सोबत आमच्या. चला आतमध्ये या. कुठे होतीस तू? हा काय झालं का तुला? पब्लिक मरते मरू दे. एक इमारत भरभरा कर गिर गई. माझ्या मेरे कसाची पीछे आप किंमत तुम्हाला माहिती आहे का? तर तुमच्या सहीची किंमत थोडीशी कमी करा ना. त्याच्यातले शेकडो जण मरतील, त्याचं काय? मी इथला मुख्य अधिकारी आहे. तुला कोण बोललं का सांग मला. तुला कोण बोललो? तुझ्याशी कोण वाईट केलं तर सांग मला. आत्ताच्या आता चौकीला फोन करेल ना, एका जेलमध्ये टाकेल मी. बोल बेटा, बोल. दूर व्हा तुम्ही, दूर व्हा माझ्यापासून. ज्यांना मी माझा बाबा समजत होती ते तुम्ही आहेच नाही. तुम्ही एक राक्षस यमराज आहात, जे की लोकांचं मरण देत आहात. काय बोललीस? अगं बाबा तुझे ते. हो काही अगं याच्या सहीची किंमत माहितीये तुला? अगं आई, ह्यांच्यामुळे आपल्या बाजूची बिल्डिंग कोसळली. त्याच्यामध्ये किती सारे शेकडो लोक, स्त्री पुरुष, वयस्कर आजारी लोक, लहान लहान मुलं. त्यात एक महिन्याची सानिका. तिची काय चूक होती का या जगात येऊन? ती पण त्या बिल्डिंग खाली चिरडून गेली.
आमच्या वर्गातला हुशार मुलगा जो सर्व खेळामध्ये ऑलराऊंडर होता. प्रत्येक एक्झाम मध्ये त्याचा फर्स्ट नंबर यायचा. आता होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून त्याची निवड झाली होती. तो माझा मित्र राहुल. तो राहुल शेळके आणि त्याचा पूर्ण परिवार त्या ढिगाऱ्याखाली गेला होता. तेही ह्यांच्या एका सहीमुळे. असे अधिकारी, राजकारणी, नेते लोक म्हणजे आपल्या देशाचं भविष्य बोलतात, पण यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यांना जनतेशी काही लेनदेन नसतं. त्यांना फक्त आणि फक्त किंमत कळते ती फक्त सहीची. आज मला समजलं, अलिबागचा बंगला, लोणावळ्याचा फार्म हाऊस, गोव्यातील 5 स्टार हॉटेल, दुबईतील आलिशान बंगला, मोठमोठ्या गाड्या ह्यांच्या मेहनतीचं नाहीये. ही फक्त एका सहीची कमाल आहे. ही सगळी प्रॉपर्टी फक्त यांच्या सहीची. आई मला ना उलटी सारखं होतंय. हे असे भारी ड्रेस ना माझ्या अंगाला टोचायला लागले. कित्येक गोरगरिबांचे हे पैसे लुटून ना हे सहीच्या माध्यमातून त्यांना लुटत होते. माझं मन ना कासावीस होते. कित्येक सारे गोरगरिबांचे पैसे ना ह्या माणसाच्या एका सहीमुळे लुटले जाते. आज तुमची मुलगी वेळेवर नाही म्हणून जी कासावीस होत होता ना. अरे वा, कित्येक शेकडो लोकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. तेव्हा कुठे गेली होती तुमची माणुसकी? बरेच लोक म्हणतात अशा लोकांची मुलं ना मंद, वेडी, अपंग, नशेडी बनतात. नशेडी. तुमच्यासारख्या लोकांना ही सही आणि खुर्ची जनतेचं दिशाभूल करण्यासाठी नाही, तर जनतेचा विश्वासाचं लायक होण्यासाठी दिली आहे. कोणी स्वतःच्या नवऱ्याला सोडून तांदळाच्या डब्यात 500,000 रुपये, तर कोणी महिला बचत गट करून कर्ज काढून, कोणी दागिने विकून, कोणी गावची जमीन विकून. काय लोकांनी तर आपल्या मुलांचे पहिले शिक्षणच केले नाही. का माहितीये? कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या घराची स्वप्न बघितली होती. त्या माझ्या आई बहिणींना काय माहिती की ही घरं फक्त एका सहीवरती उभी राहतात. लाईट मीटर, घरपट्टी, पाणीपट्टी, घरचे अग्रीमेंट हे सगळं तुम्हीच बनवता ना. आणि त्याचा महसूल पण सरकारी तिथं जमा होतो. पण कालांतराने त्याच बिल्डिंग आणि चाळी अंगठी करून तुम्ही काढून टाकता. हे करताना तुम्हाला लाज नाही वाटत? एक रूम 4 जणांना विकला जातो. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला फसवाफसवीची तक्रार नोंदवली तर म्हणतात की हे अग्रीमेंट नाही तर हे नोटराईज आहे. त्यामुळे त्यांना निराश तोंडाने परतावं लागतं आणि त्यांना नाही मिळत. तुमच्यामुळे, तुमच्या एका सहीमुळे तुम्ही या सामान्य लोकांना जेलमध्ये टाकणार होतात ना. ऐकलं मी. थांबा, मीच पोलीस स्टेशनला फोन करते. अश्विनी, एकदा मला माफ कर. चुकलो ना मी, चुकलो. मला अशी वाईट कामं नाही करणार बेटा. मला एकदा माफ कर. बाळ अश्विनी, बाबांना माफ कर बाळ. ते आता परत असं नाही करणार. नाही करणार, वाईट कामं नाही करणार अश्विनी. अश्विनी, अशी कामं मी नाही केली पाहिजे असती. अश्विनी बेटा, मला एकदम माफ कर.